लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे की बाबा लाडक्या बहिणीचे जे काही जे पैसे येण्याची प्रतीक्षा होती किंवा ते वेट करत होते लाडक्या बहिणीच्या, पण अखेर डिसेंबरचा एंडिंगचा शेवट आणि लास्टचा वर्षाचा म्हणजे 2024चा म्हणजे डिसेंबरचा गोड प्रमाणे करून गेलेलं आहे. म्हणजे डिसेंबरचे जे हप्त्याचा वेटिंगच्या म्हणजे हे होते, प्रतीक्षा होती आणि मंत्रिमंडळ स्थापन होतं किंवा हिवाळी अधिवेशन झालं आणि अशा प्रकारे अशा माध्यमातून बरेच न्यूजच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून या तारखेला डिक्लेअर होणार आहे हे ते अशा पद्धतीने बरेच व्हिडिओ आपल्या समोर येत होते. पण अखेर कालपासून लाडक्या बहिणीच्या माता भगिनीच्या अकाउंटला पैसे 1,500 रुपये प्रमाणे 35,000 कोटीच्या माध्यमातून महिलेच्या म्हणजे 35 लाख महिलेच्या अकाउंटला पैसे 1,500 रुपये प्रमाणे पडण्यास सुरू झालेले आहे. म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांचं ठरलं होतं म्हणजे 24 तारखेपासून त्यांचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. बखळ म्हणजे माता भगिनीला पैसे वगैरे आलेले आहेत. ज्यांना कुणाला पैसे वगैरे आलेले नाहीत त्यांनी बँकेत जाऊन केवायसी करा, डीबीटी वगैरे आहे का नाही चेक करा, तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह आहे का नाही हे चेक करा, तुमचं सर्व काही गोष्टी तुमच्या क्लिअर करा. क्लिअर केल्याच्या नंतरच तुम्हाला त्या जे बाकीचे पैसे वगैरे असतील आतापर्यंतच्या माता भगिनीच्या नावानं किंवा लाडक्या बहिणीच्या नावानं 9,000 रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटला पडलेले आहेत. म्हणजे 7,500 रुपये पहिले आणि आताचे 1,500 रुपये आणि काही महिलेचे 4,500 रुपये पडलेले असतील. आता त्यांचे काय नियोजन चालू आहे की माननीय बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनं आता असं स्पष्ट केलेलं आहे की बा ज्या महिलेचे पैसे वगैरे किती पडलेले आहेत, किती आतापर्यंत त्यांचे अकाउंटला पैसे किती झालेत, काही महिलेला 3,000 रुपये आलेले आहेत, काही महिलेला 4,500 आलेत, काही महिलेला 7,500 रुपये आलेत. अशा ज्या महिला झालेत आतापर्यंतच महिलेच्या नावानं किती पैसे जमा झाले आहेत, कोणती महिला अपात्र आहे, कोणत्या महिलेचं डॉक्युमेंटची त्रुटी काय आलेली आहे किंवा कोणत्या महिलेच्या कोणत्या म्हणजे कशा माध्यमातून किंवा पैसे कशा माध्यमातून आले नाहीत, नेमकी त्याची त्रुटी काय आहे, नेमकं काय आहे या फॉर्म मध्ये, नेमकं त्याच्यासाठी त्यांनी नेमकी चूक काय केलेली आहे, फॉर्म वगैरे व्यवस्थित भरला का नाही किंवा डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित ओळखू येतात का नाही किंवा आधार कार्ड असेल किंवा बँकेचं पासबुक असेल किंवा जे काय अनेक गोष्टी ज्या जोडलेल्या आहेत त्या व्यवस्थित दिसत आहेत का नाही. स्पष्ट जर दिसत नसल्या तर त्या फॉर्म ते म्हणजे वेटिंग मध्ये ठेवत आहेत आणि किंवा हे करत आहे म्हणजे त्या माध्यमातून चेक करणं चालू आहे. पण अद्याप कुठल्याही प्रकारचा निकष त्यांनी कुठल्याही प्रकारचा लावलेला नाही. सरसगट जसे पहिल्यांदा पैसे पाठवले होते नोव्हेंबरचे त्याचप्रमाणे आता पण ते लाडक्या बहिणीचे पैसे 1,500 रुपये प्रमाणे तुमच्या अकाउंटला जमा होत आहेत. आता खूप महिलेला पैसे कालपासून म्हणजे रात्री म्हणजे 4 ते 4:30च्या दरम्यानपासून महिलेच्या नावानं खूप आपल्या पद्धतीने मी तुम्हाला कशा पद्धतीने 1,500 रुपये आलेले आहेत. एअरटेल पेमेंट बँक असो किंवा SBI असो किंवा ग्रामीण बँक असो किंवा इंडियन बँक असो किंवा तुम्ही ज्या बँकेचं अकाउंट दिलेलं आहे तिथं तुम्ही आधार वगैरे तुमचं शेडिंग वगैरे आहे का नाही चेक करा. त्याच्यानंतर तुमचं अकाउंट चालू आहे का नाही ते चेक करा. त्याच्यानंतर तुमचं जे पहिलं खातं जर त्याचे आधार लिंक जर असेल म्हणजे असं याचा अर्थ असा आहे की बाबा तुम्ही फॉर्म भरताना SBIचं अकाउंट दिलेले पण तुम्ही लग्नापूर्वी आधीच काढलेलं आहे, तुमचं ग्रामीण बँकेचं खातं काढलेलं आहे किंवा शिष्यवृत्तीचं वगैरेच असेल तर त्या म्हणजे तुम्ही जे अकाउंट दिलेले आहे त्याच्यामध्ये पैसे म्हणजे पडणार नाहीत. जे तुमचा तुमच्या आधारला म्हणजे तुमच्या अकाउंटला आधार लिंक किंवा सेटिंग वगैरे असेल त्याच आधारला तुमच्या आधार जे लिंक आहे तिथेच पैसे तुमचे जाऊ शकतात. त्या अकाउंटला पण तुम्ही चेक करा. तुमचे काही जर दोन्ही जर तुम्ही अकाउंट चेक केले आणि तरी पण तुमचे पैसे वगैरे जर आलेले नसतील तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं जे खातं ऍक्टिव्ह आहे त्याला केवायसी करा, आधार सेटिंग करा, त्याच्यानंतर डीबीटी करा किंवा तुमचे जे काही तुमच्या अकाउंटला तुमचं होल्ड वगैरे लावलेला असेल त्याचं तुम्ही होल्ड वगैरे काढून म्हणजे पैसे टाका, पैसे त्याच्यानंतर काढा म्हणजे तुम्ही काय करतात तुमचं अकाउंट चालू होणार आहे. आता अनेक माता भगिनीचं असं म्हणणं आहे की बाबा आमचं आधार लिंक वगैरे आहे, आम्ही अंगठ्यावर वगैरे पैसे वगैरे महावीर सेवा केंद्रावर काढतो पण आमचं अकाउंट चालू आहे. तसं कुठल्याही प्रकारचं नसतं. तुमचं आधार शेडिंग
किंवा डीबीटी वगैरे आहे का नाही व्यवस्थित तुम्ही चेक करा. जाऊन व्यवस्थित चेक केल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटला किती पैसे वगैरे आले. आणि आता लवकरात लवकर माननीय आदित्य तटकरे मॅडम बालविकास मंत्री यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की लवकरात लवकर याच्या ज्या काय फॉर्मच्या तुर्त्या आहेत, कोणाचे फॉर्म रिझल्ट मध्ये पडलेले त्याची यादी प्रसिद्ध करणार आहे. पोर्टलवर यादी येणार आहे आणि ज्या माता भगिनीचे फॉर्म वगैरे भरायचे राहिले त्यांच्या पण फॉर्म भरण्यासाठी तारीख लवकरच सुरू करण्यात येत आहे. म्हणजे काळजी करायची गरज नाही. ज्या महिलेचे पैसे आलेले नाहीत त्याचे पण पैसे येणार आहेत आणि ज्या माता भगिनीचे फॉर्म भरायचे आहेत त्यांचे पण फॉर्म भरण्यासाठी तारीख येणार आहे. आणि सर्व अशा गोष्टीचा सर्व पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. डिसेंबरचा एंडिंगचा हप्ता त्यांनी गुड प्रमाणे किंवा शेवटचा वर्षाचा गुड प्रमाणे केलेला आहे 1,500 रुपये प्रमाणे. आता काही महिला म्हणत आहे की 2100 प्रमाणे येणार होते, पण 2100 प्रमाणे पैसे तुमचे मार्चच्या नंतर म्हणजे तुमचा एप्रिलला तुमचे 2100 प्रमाणे येतील. अर्थसंकल्प म्हणजे विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विषय मांडलेला आहे, त्याची प्रस्तावना तयार झाली, जीआर झालेला, जीआर झाल्याच्या नंतर अर्थसंकल्पामध्ये मांडायला लागते आणि 15,000च्या नंतर 600 रुपये केंद्र शासन देणार आहे. त्याच्या वाढून त्याची रक्कम त्या याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये मांडून त्याच्यानंतर तुमच्या एप्रिलच्या जवळपास तुम्हाला 2100 प्रमाणे तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येणार सुरुवात होईल. पण अद्यापही तुम्हाला 1,500 रुपये प्रमाणात तुमची रक्कम मिळणार आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपाशी किंवा माता भगिनीसाठी हा व्हिडिओ पोहोचित करा. आणि पैशात येण्यास सुरुवात झालेली आहे. आज तुम्हाला जर आले नसले तर तुम्ही चेक करा आणि तुमचे जे काही आले असतील किंवा तुम्ही बँकेत जाऊन चेक करा किंवा अंगठ्यावर चेक करा किंवा अशा पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. जय हिंद.